नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच लोकांना अजिबात माहीत नसणारी एक रानभाजी आपल्यासमोर आहे. केवळ काही एरियामध्येच या वेलाची भाजी करून खाल्ली जाते, पण रानभाज्यांचा प्रसार व्हावा याकरिता ही भाजी तुमच्यासमोर आणत आहे. ही आहे खांडकुळीत किंवा याला आयपोमिया ट्रायलोबा असं म्हटलं जातं. याला खांडकुळीत म्हणण्याचं कारण असं आहे, खांड म्हणजे खंड किंवा तुकडा आणि कुळीत त्याच्या जे बिया असतात त्या पद्धतीनं आहेत, म्हणून त्याला खांडकुळीत असं हे म्हटलं जातं. खास करून वेस्टलँड असतील, उसाची शेतं असतील अशा ठिकाणी ही नाजूक शेवेल उगवते. याच्या कोवळ्या पानांची भाजी करून खाल्ली जाते. भाजी करण्याची पद्धती सोपी आहे. बॉईल करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुमच्या आवडीनुसार ही भाजी करू शकता. अत्यंत रुचकर, चविष्ट, तुम्हाला अगदी वर्षभर मिळणारी अशी ही रानभाजी आहे. तुम्ही याला अगदी शोभेचं झाड म्हणून सुद्धा लावू शकता. कुठेही पसरते. अगदी 2-3 बिया तुम्ही एखाद्या झाडाच्या शेजारी टाकल्या, त्याच्यावर तुम्हाला वर्षभर हे झाड तुम्हाला किंवा वेल भाजी देऊ शकतं. याच्याबरोबर हे अँटीफंगल देखील आहे. बऱ्याच ठिकाणी याचा अँटीफंगल म्हणून वापर केला जातो. संपूर्ण जो वेल आहे त्याची पेस्ट बनवली जाते आणि ज्या ठिकाणी इसब असेल, गजकर्ण, नायटा अशा ठिकाणी लावली जाते. तर रानभाजी म्हणून अत्यंत गुणकारी, चविष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे न्यूट्रिशियस देखील आहे. त्यामुळे ही कोवळ्या पानांची सुंदर भाजी जरूर तुमच्या आहारामध्ये समावेश करा. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणत असतील तर निश्चित मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.